हलवली। अगदी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिकची टीम असेल, रायगडचे एसपी असतील, ॲडिशनल एसपी असतील, ते उशिरापर्यंत इथेच होते आणि ह्या केसला कसं शक्य तितक्या लवकरात लवकर मजबूत बनवून आरोपीला शिक्षा होईल याची तयारी करत होते। तर पहिलं तर आपण रायगड पोलीस आणि आपले स्थानिक पोलीस त्यांचे आभार मानूया, त्यांचं अभिनंदन करूया। दुसरी बाब ही आहे की पोलीस तपास करतात, वेळीच ती केसही दाखल करतात। ह्याच गुन्हेगाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑगस्ट मध्ये यांनी असाच गुन्हा केला होता बलात्काराचा। 18 तारखेला तो जामिनावर सुटला। तर सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की ह्याला पुन्हा जामीन होऊ नये। मान्य कारण कोर्टाने सुद्धा अशा आरोपींना बाहेर सोडून पुन्हा एकदा गुन्हा करायची संधी दिली असं म्हणायला हरकत नाही। तर सगळ्यात पहिली मागणी असेल की अशा आरोपींना जामीन मिळू नये। ह्या माणसाला जामीन मिळाला कारण कोरोना काळामध्ये कित्येक कैदी सोडण्यात आले। मी तर म्हणते अशा माणसाला उलट जाणून बुजून कोरोनाचं इन्फेक्शन करून मारलं तरी हरकत नाही, बरोबर आहे की नाही? तर ह्याला ती पुन्हा सवलत मिळू नये जामिनाची। दुसरी गोष्ट, आता महाराष्ट्र शासनाने 2 विधेयकं मांडलेली आहेत, शक्ती कायदा, त्याच्यामध्ये दिशा कायद्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत। त्या शक्तीमध्ये 21 दिवसाच्या आत तपास पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा सुनावली जाते अशी तरतूद आहे। आणि हा कायदा पेन पासूनच सुरू केला पाहिजे। अगदी बरोबर, माझी भगिनी म्हणाली आपल्या निवेदनात आम्ही तेच म्हटले, जरी कायदा लागू झाला नसला तरी सुद्धा हा तपास 21 दिवसात होऊन शिक्षा झाली पाहिजे आणि शक्ती कायद्याची अंमलबजावणी अनऑफिशियली आपल्या पेण रायगड मधून व्हायला पाहिजे। ही गोष्ट मान्य आहे हे सुद्धा आपण इथे मागणी केलेली आहे। दुसरी महत्वाची मागणी ही आहे, त्या बालिकेचं जर तुम्ही घर पाहिलं तर त्या घराला दरवाजा नव्हता, साधा पत्रा लावला होता। जर एक घराचा दरवाजा असता तर माझ्या त्या चिमुकलीवर तो अन्याय झाला नसता, कुठेतरी कडीचा आवाज झाला असता, दरवाजा पाडण्याचा आवाज झाला असता। तर आदिवासी बांधवांच्या जर आया बहिणींना घरातून उचलून जर त्यांच्यावर बलात्कार होत असतील तर या आमच्या बांधवांची घरं सुद्धा मजबूत करण्याची जबाबदारी शासनाची आहे। ती सुद्धा आम्ही इथे मागणी केलेली आहे। ही मागणी मान्य आपण अशा या मागण्या केलेल्या आहेत आणि सगळ्या आदिवासी बांधवांच्या घरांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, कारण ही सगळी मोलमजुरीसाठी बाहेर जातात, मुलं बिचारी घरी एकटी असतात। पुन्हा कुठल्याही बालिकेवर किंवा आदिवासी महिलेवर घरात घुसून अत्याचार करण्याची वेळ येणार नाही, संधी मिळणार नाही या लिंग पिसाटांना। म्हणून आपण या मागण्या केलेल्या आहेत। हे निवेदन आपल्यापर्यंत येईल गर्दीमध्ये। माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्याच्यावर स्वाक्षरी करावी। येणाऱ्या गृहराज्य मंत्र्यांना सुद्धा आपण हे निवेदन देणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी आपल्या रायगड जिल्ह्यातून, आपल्या पेण तालुक्यातून होईल, जेणेकरून 21 दिवसातच या अशा लोकांना फासावर लटकलेला आपल्याला पाहता येईल। धन्यवाद।